दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। नवी मुंबईतील एका शाळा उद्घाटनाच्या मुद्द्यावरून शिवसेना, शिंदे गट आणि भाजपमध्ये तुफान राडा झाल्याचं पाहायला मिळालं। नवी मुंबईतल्या दिघ्यामधील एका शाळेच्या उद्घाटनावरून भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेचे नेते आमने सामने आले आहेत। या मुद्द्यावरून भाजप सेनेचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले। यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता। यावरून भाजप आमदार गणेश नाईक आणि शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत। दिघ्यातील शाळा बनून तयार आहे। या शाळेचं उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते व्हावं असा प्लॅन विजय चौगुलेंचा होता। मात्र भाजप कार्यकर्त्यांनी आमदार गणेश नाईक यांना शाळेच्या उद्घाटनासाठी आमंत्रण दिलं। यावरून दोन्ही गटात वाद सुरू झाला आणि तो टोकाला पोहोचला। दोन गट एकमेकांशी भिडल्यानंतर पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला। पोलिसांनी घटनास्थळी जाऊन काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले। यात महिला कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने सहभाग होता। या वादानंतर गणेश नाईक आक्रमक झालेले पाहायला मिळाले। इथे काही लोक शाळेसमोर लॉज चालवत आहेत आणि अशा ठिकाणी शाळा उघडणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे असा घणाघात त्यांनी केला। या एक उद्घाटन करू शकलो नसतो आणि याच बरोबर हे काही बेरबारचं उद्घाटन नाहीये। लोक त्या चालीमध्ये गरम होतात, उष्णता वाढते। त्या मुलाने इथे शाळेमधून आणून चांगलं स्वास्थ्य देण्याचं काम केलं। ओके, माननीय मुख्यमंत्री महोदयांना कशाला काय वेळ असू ते मी विचारतो। अजून भरपूर काम उद्घाटन बाकी आहेत आणि त्यांच्या हस्ते करून टाकू। आमदार म्हणून माझा अधिकार आहे तो निश्चित बजावलेला आहे आणि त्या बाबतीत मी काल माननीय आयुक्तांना पत्र दिले। आयुक्तांना सांगितलेले की तुमच्या लोकांना त्या बाबतीमध्ये अवगत करा। आता अवगत त्यांनी केलेले पण हेडमास्टर आलेत, शिक्षणाधिकाऱ्यांशी बोललोय। साफसफाई होऊन 2-3 दिवसांमध्ये सर्व विद्यार्थी इथे शिकायला लागतील। मैदान देखील अरे हे बघा ना, तुम्हाला लाज वाटली पाहिजे एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना। ही शाळा आणि या ठिकाणी आता लॉजिंग बोर्डिंग समोर आहे, हा मैदान शाळेला मैदान नको, शरम वाटली पाहिजे त्या अधिकारी। त्या अधिकाऱ्यांनी रोखलं, मी सांगितल्यानंतर त्यांनी थांबवलेलं आहे। योग्य वेळी माझे देवेंद्र फडणवीस मी काल बोललोय, सिडकोने केलेल्या चुका, एमआयडीसीने केलेल्या चुका, डीपी प्लॅन जरी 2023 फेब्रुवारीला सबमिट झाला असला तरी त्याला अंतिम मंजुरी देण्यात येऊ नये। त्याच्यात दुरुस्ती केल्यानंतर शहराच्या जनतेच्या हिताच्या गोष्टी केल्या जातील आणि नंतर पुढे डीपी प्लॅन पूर्ण सँक्शन होईल। तर विजय चौगुले यांनी प्रत्युत्तरात म्हटलं की आमच्या वार्डात गणेश नाईक हुकुमशाही करत आहेत। ज्यांचे लॉज आहेत त्यांच्यावर आमदारांनी कारवाई जरूर करावी। दादागिरी आम्ही चालून देणार नाही असं चौगुलेंनी म्हटलं आहे। दरम्यान आता हा वाद वरिष्ठ पातळीवर कसा हाताळला जातोय याकडे लक्ष लागून आहे। लोकसभा निवडणुकीआधी नवी मुंबईत भाजप शिवसेनेत बिनसल्याने वेगवेगळ्या चर्चा मात्र सुरू आहेत। लोकशक्ती लाईव्हसाठी अमोल कांबळे, नवी मुंबई। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।